गोंदिया पोलिसांची मोठी कारवाई। 4 जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यावर जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी गोंदिया अत्यंत शिताफितीने कारवाई करत 4 जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून घरफोडी व चोरीचे तब्बल 6 गुन्हे उघडकीस आणले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। 6 गुन्ह्यांचा उकल गोंदिया 1, भंडारा 2, गडचिरोली 1 आणि चंद्रपूरमध्ये 2। हस्तगत मुद्देमालाची किंमत 1,18,000 रुपये। जप्त साहित्य रोकड 28,000 रुपये, अँड्रॉइड मोबाईल आणि एक होंडा सीबी शाईन मोटरसायकल। आरोपीचं नाव प्रवीण डेकाटे, वय 30 वर्ष, राहणार मोहाडी, जिल्हा भंडारा। दिनांक 28 जुलै रोजी बोंडगाव देवी येथील रहिवासी केशव प्रकाश शेंडे यांच्या घरातून अज्ञात चोरांनी कुलूप तोडून रोख रक्कम आणि दागिने असा एकूण 3,36,000 रुपयांचा मुद्देमाल चोरला होता। या प्रकरणी अर्जुनी मोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रेवचंद सिंगनजुडे यांच्या पथकाने तपास चक्र फिरवलं। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर येथून संशयित आरोपी प्रवीण डेकाटे याला ताब्यात घेतले। पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक घरफोड्या आणि मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीला पुढील तपासकामी अर्जुनी मोर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। या धडक कारवाईत एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरदीप खाडे, पोलीस हवालदार तुळशीराम लुटे, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, दीक्षित कुमार दमाहे, पोलीस शिपाई सुनील डहाके, राकेश इंदुरकर, विलेश ठाकरे, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक देविदास ठमके आणि इतर अंमलदारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, गोंदिया।